तर छावा संघटनेने लातूर बंद पुकारलाय। लातूर इथे छावाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। तर कालच्या घटनेचे पडसाद आता उमटतायत। लातूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। छावा संघटनेकडून लातूर बंद पुकारण्यात आलेला आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांच्याकडून। अजय, छावा संघटना आता आक्रमक झाली आहे, लातूर बंद पुकारण्यात आलाय। प्रणिता, आपण जर पाहिलं तर काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर जो राडा झाला त्याची पडसाद लातूर आणि लातूर परिसरामध्ये तीव्र पडसाद या ठिकाणी उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। काल रात्री छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकरे यांचे बॅनर सुद्धा फाडले, त्यांनी घोषणाबाजी केली आणि निषेध व्यक्त केला। आणि ज्या खासगी रुग्णालयामध्ये घाडगे पाटील ऍडमिट आहेत त्याच्या बाहेर सुद्धा छावा संघटनेचे भरपूर असंख्य पदाधिकारी त्या ठिकाणी जमा झालेले होते। त्या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त लावण्यात आलेला होता। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या राड्यानंतर लातूर आणि परिसरामध्ये तणावग्रस्त वातावरण आहे। कुठल्याही क्षणाला कुठलीही परिस्थिती उद्भवू शकते याची काळजी पोलीस सुद्धा घेत आहेत। मनोज जरांगे पाटील सुद्धा लातूर दौऱ्यावर आज येऊ शकतात अशी सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। सुनील तटकरे थोड्या वेळामध्ये लातूरवरनं धाराशिवच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे, त्यामुळे त्याही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे। एकंदरीत या सर्व प्रकरणाच्या नंतर राजकीय वातावरण तापलेलं आहे। विरोधी पक्षांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर याची पडसाद राज्यामध्ये सुद्धा पडण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। अजय, सुनील तटकरेंनी म्हटलेलं होतं की योग्य ती कारवाई झाली पाहिजे, जी ही मारहाण झाली ती चुकीची आहे, मारहाण होणं योग्य नाही। त्यामुळे त्या प्रकरणी काही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, पोलिसांनी काही ऍक्शन घेतली आहे। सुनील तटकरे काल या सर्व राड्याच्या नंतर असं म्हणाले होते की मी माझ्या संसदीय जीवनामध्ये कधीही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही आणि जे चुकले त्यांना सजा झाली पाहिजे असं ते बोलून गेले। परंतु अद्यापपर्यंतही कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही, कारण स्वतः गाडगे पाटील हे स्वतः मी अगोदर उपचार घेणार आहे कारण मला श्वास घ्यायला त्रास होतोय आणि मी चांगलं झाल्याच्या नंतर मग मी गुन्हा दाखल करणं अशी भूमिका घेतल्यामुळे रात्री गुन्हा दाखल झालेला नव्हता। त्यांना लातूरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत होतं आणि त्याच्यानंतर आज कदाचित त्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुद्धा केली जाईल। परंतु ज्या पद्धतीने वातावरण तापलेलं आहे त्याच्यामुळे असं जाणवतंय की एकंदरीत गुन्हा दाखल तर होईल, परंतु गुन्हा दाखल झाल्याच्या नंतरचे पडसाद सुद्धा तेवढेच तीव्र असतील। अजय, अधिक अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।